तर कसं काय पब्लिक, जय महाराष्ट्र मित्रांनो. जर का तुम्ही हे गोष्टी रिलेट करसाल तर कमेंटमध्ये फक्त एवढं सांगा की रिलेट करतो. आणि जे पोरं हॉस्टेलवर राहतात ना बाई, ते 100% रिलेट करतील ह्या गोष्टीला. जेव्हा जेव्हा आपल्या सुट्ट्या लागतात, आपण हॉस्टेलवरून घराकडे जातो ना बाई, सुट्ट्या इतक्या लवकर संपतात ना की अजून बी होत नाही की आपण सुट्ट्या घरी एन्जॉय केला आहे. असं वाटते फक्त कालच आपण आलो आहे आणि दुसऱ्या वर्षी परत चाललो आहे. लिटरली इतका लवकर ट्रेन चालला आहे ना की मन बी होत नाही परत जायचं. सेम कंडिशन बाई माझ्यासोबत होत आहे. कारण की आता आमचं कॉलेज चालू झालं आहे, आमची ॲडमिशन राहिली आहे, आम्हाला जायचं आहे कॉलेजला. पण माझं मन बिलकुल होत नाही. कारण की बाई घरी आल्यानंतर फक्त मी एन्जॉय केला आहे. लेट झोपलो आहे, लेट उठलो आहे. आता एवढी सगळी चांगली सवय सोडून बाई मला काही जायची इच्छा होत नाही आहे. पण ती जा लागणार आहे. त्यामुळे मॉर्निंगपासून पॅकिंग करणं चालू होतं आणि नेक्स्ट मॉर्निंगला मी निघालो नाशिकसाठी. लिटरली बाई हा फर्स्ट टाईम असा आहे की मी अख्ख्या ट्रेनवर फक्त बाहेरचा व्ह्यू पाहायला आलो आहे. ऑल्दो मी असं की जेव्हा जेव्हा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायचा वेळ आला ना, तर मी गेम खेळणं आणि मूव्हीज हे शेवटपर्यंत चालू असते, जोपर्यंत माझा स्टॉप येत नाही. आणि लिटरली बाई आज सराउंडिंगमध्ये काय चालू होतं माही काही आयडिया. फायनली मी नाशिकला पोहोचलो होतो आणि उतरला ओव्हर केली आणि डायरेक्ट निघालो रूमकडे. अख्ख्या ट्रेनमध्ये फक्त मला असं वाटतं की माझी बॉडी ट्रॅव्हल करते, माझा माइंड घरी. जसं रूमला पोहोचलो बाई, दरात उघडला, अशी मेसी रूम दिसली ना पूर्ण, इतकी म्हणजे रिॲलिटी हिट झाली बाई मला त्यावेळेस की मी नाशिकला पोहोचलो आहे आणि उद्यापासून तेच आपलं घिसपेटे रुटीन आपल्याला कंप्लीट करणं आहे. रूम साफसफाई करणं आहे. तर बाई माहीत लय ज्वर आली होती. पण आलो, सामान ठेवलं, रूम साफसूफ केली, थोडं फ्रेश वगैरे झालो. जेवण करून फक्त बेडवर पडलोच बाई की डायरेक्ट झोप लागली. त्यामुळे व्लॉगची एडिटिंग वगैरे सगळी राहिली होती आणि डायरेक्ट मी नेक्स्ट मॉर्निंगला उठलो तेव्हा हिट झालं की बा सगळं स्ट्रगल वगैरे झालं आहे ना, आता आपल्याला आपली रुटीन चालू कर. आता आम्हाला ॲडमिशन करायला बी जाणं आहे आणि त्यानंतर आम्हाला फिरायला बी जायचं आहे. तर फिरायला आम्ही कुठे जाणार आहे, कधी जाणार आहे आणि कसं जाणार आहे, हे पाहायसाठी व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. बाकी तुम्हाला तर अपडेट येणार आहे, ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय.